गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील पोकरटोला जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी आढळलेल्या एका अज्ञात मृतदेहाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे। मृतदेह घाटटेमणी येथील वीटभट्टी चालक विनोद केसुलाल देशमुख यांचा असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना एक धक्कादायक सत्य समोर आणलंय। पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान असं उघड झालंय की या हत्येमागे सूडबुद्धी होती। मृत विनोद देशमुखनं काही दिवसांपूर्वी आरोपी प्रशांत कावळे आणि कामेश कावळे यांच्या वडिलांना मारहाण केली होती। याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी दोघांनी विनोदच्या हत्येचा कट रचला। गुन्हा करताना त्यांनी अत्यंत क्रूर पद्धती वापरली। सर्वप्रथम त्यांनी विनोदच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकली, त्यानंतर धारधार लोखंडी तलवारीनं त्याच्यावर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यांनी मृतदेह दुचाकीवर टाकून पोकरटोला जंगल परिसरात नेऊन फेकून दिला। या घटनेनंतर पोलिसांनी 24 तासांच्या आतच तपास पूर्ण करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर आणि रावणवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या पथकानं ही कामगिरी यशस्वी केली आहे। दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।